माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यांनो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मॅरेथॉन पटू दिलीप पाटील यांच्याशी मनीष माथनकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. श्रोतेहो नमस्कार. कालच्या भागात आपण माननीय श्री दिलीप पाटील सरांशी चर्चा करत होतो. एक उत्तम मॅरेथॉनपटू आणि धावपटू. त्यांनी आपल्याला एक वेगवेगळे अनुभव सांगितले राष्ट्रीय मॅरेथॉन आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये. कालची चर्चा ही अशीच पुढे सुरू ठेवूया. सर, आता मला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटेल की मी श्रोत्यांना आधीच सांगितलं होतं कालच्या एपिसोडमध्ये की अमरावतीमध्ये जर मॅरेथॉनची संस्कृती रुजवली असेल तर नक्कीच याचं श्रेय तुम्हालाच जातील. तर अमरावतीमध्ये दरवर्षी होणारी ही जी हाफ मॅरेथॉन आहे, तर यामध्ये लोकांचा सहभाग कसा आहे आणि आपले अनुभव काय आहेत? नक्कीच सर, 2016 पासून आम्ही हा मॅरेथॉन आयोजित करत आहोत, बरोबर आहे. आणि याचा उद्देश हाच आहे की शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये पार्टिसिपेट व्हावं. आता कसं असतं की एक दिवस तुम्ही पार्टिसिपेट झाला म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा मिळेल असं नसतं. परंतु जर तुम्ही 21 किलोमीटरची मॅरेथॉन तुम्हाला पूर्ण करायची असेल तर त्यासाठी कमीत कमी 8 ते 10 आठवडे त्याची तयारी करावी लागते. आणि हे 8 ते 10 आठवडे जर तुम्ही सतत रनिंगचा सराव करत गेला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो एक लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून. आता अमरावतीमध्ये ही जी मॅरेथॉन आयोजित केली यामागचा उद्देश हाच होता की सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये पार्टिसिपेट होता यावं. परंतु 2016, 17, 18 हे पहिले दोन वर्ष शहरातील नागरिकांकडून आम्हाला अपेक्षित तसा नव्हता. पार्टिसिपेशन होत होतं, परंतु आम्हाला जसं वाटत होतं की हाफ मॅरेथॉनमध्ये लोकांची संख्या ही 500 पर्यंत जावी, परंतु आम्ही तोपर्यंत पोहोचू शकलो नाही. मॅरेथॉन बद्दल जी जागरूकता होती ती आपल्या अमरावतीमध्ये कमी होती. सुरुवातीच्या काळात ही कमी होती, परंतु नंतर काय झालं की 18 मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, 19 मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. नॉर्मली काय व्हायचं की मॅरेथॉनच्या 2 महिन्यापूर्वी अमरावतीला यायचं आणि मग जे काही ऑर्गनायझेशन संबंधीचे सगळे कामं पूर्ण करायचे आणि मॅरेथॉन संपली की मुंबईला परत निघून जायचं. त्यामुळे माझा इथल्या रनर्स सोबत फारसा संपर्क नव्हता. तर मी एक असा प्रयत्न केला की का आपण इथेच आणखीन मुक्काम वाढवावा आणि इथल्या लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना मार्गदर्शन करायचं. आणि त्याप्रमाणे मग मी जे माझ्या परिचयाचे होते त्यांना सांगितलं की मी इथेच असतो, मी स्वतः प्रॅक्टिस करतो, माझ्यासोबत तुम्ही पण प्रॅक्टिस करत चला. मग 1 झाले, 1चे 2 झाले, 5 असं करता करता आज 80 लोकांचा एक ग्रुप झालेला आहे. आणि हा ज्यांना मी निशुल्क मार्गदर्शन करत असतो. जेव्हा जेव्हा मी अमरावतीला येतो त्यावेळेस त्यांच्यासोबत आणि मी इथे नसताना त्यांना मी काय करायचं अशा प्रकारचं एक शेड्यूल पाठवतो आणि त्या शेड्यूलप्रमाणे ते प्रशिक्षण आहे ते चालू असतं. आता अमरावती मॅरेथॉनबद्दल माझं जे मत होतं ते मी तुम्हाला सांगितलं की प्रतिसाद का मिळत नव्हता. आता काय झालंय की हळूहळू अशी लोक आहेत हे आणखीन 10 लोकांना सांगतात, ते 10 लोक आणखीन सांगतात. अशा प्रकारे एक चेन तयार होऊन आता मात्र मला असं वाटतं की ज्यावेळी किंवा अमरावतीमध्ये हाफ मॅरेथॉन आम्ही आयोजित करू त्यावेळेस मात्र शहरातील नागरिकांचा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आपल्यासाठी सर्वात कठीण अशी मॅरेथॉन आजपर्यंत कुठली होती आणि त्याबद्दलचा काही अनुभव आपल्या गाठीशी आहे का? नक्कीच सर. कसं आहे की जसं मी सांगितलं की कॉम्रेड्स मॅरेथॉन ही 90 किलोमीटर आहे. ती अंतर आणि त्याच्या रूट्समुळे खूप कठीण आहे. परंतु काही ज्या मॅरेथॉन्स आहेत त्याचं अंतर जरी 42 किलोमीटर असलं तरी त्या देखील अतिशय कठीण अशा काही मॅरेथॉन्स आहेत. जी मी कठीण मला जी वाटली ती केली. त्यापैकी 2 मॅरेथॉनचा मला उल्लेख करता येईल. एक आपल्या देशामधीलच लद्दाखची मॅरेथॉन जी आहे जी लेहमध्ये होते आणि दुसरी जी आहे स्वित्झर्लंड मधली मॅरेथॉन आहे ही त्याला जुंगफ्रॉ मॅरेथॉन म्हणतात. आता या दोन्ही मॅरेथॉनचं वैशिष्ट्य असं की मी सुरुवातीला लद्दाख बद्दल सांगतो. लद्दाखमध्ये ऑक्सिजन लेवल फार कमी असते. म्हणजे तुम्ही सलग जर तुम्ही समजा ज्या दिवशी गेला त्या दिवशी तुम्हाला ते बाहेर पण पडू देत नाही. तुम्हाला 3 दिवस तुम्ही ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलमध्येच तुम्हाला आराम करायला देतात. त्यानंतर 4थ्या दिवशी तुम्ही थोडं वॉक करायचं. नंतर थोडं वॉक असं करता करता तुम्ही 5व्या 6व्या दिवशी फार तर 1 किलोमीटर रनिंग करू शकता. 1 किलोमीटर. कारण ऑक्सिजन लेवल एवढी कमी असते आणि तुमची बॉडी त्याला तयार नसते, ज्याला म्हणतो ॲक्लेमेटाईज व्हायला बराच वेळ लागतो. परंतु माझा जो अनुभव असा आहे की 5व्या दिवसानंतर देखील मी 1 किलोमीटरही रनिंग करू शकत नव्हतो.
नंतर 2 दिवस मिळाले. या रविवारी आम्ही पोहोचलो, त्याच्या पुढल्या रविवारची मॅरेथॉन होती. पुढल्या रविवारी 42 किलोमीटर करायचे आहेत. परंतु काही का होईना, परंतु त्या परिस्थितीत देखील मी ती मॅरेथॉन कंप्लीट केली. तर ती मला असं वाटतं की इंडियामधली सर्वात कठीण मॅरेथॉन आहे. कशामुळे? वातावरणामुळे, ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे. आता दुसरी जी मॅरेथॉन मी आपल्याला सांगितलं आहे की जुंगफ्राव मॅरेथॉन, ही स्वित्झर्लंडमधली आहे. जुंगफ्राव हा माउंटन आहे, जो युरोपमधला सर्वात उंच माउंटन समजला जातो, ज्याची हाईट जवळपास 3500 मीटरच्या जवळपास आहे. ही मॅरेथॉन सुरू होते इंटरलाकेन या शहरापासून. आणि ते जुंगफ्रावचा जो दुसरा टप्पा आहे, ज्याला क्लायने सेडॅन म्हणतात, त्या ठिकाणीच संपते. आता ह्या 42 किलोमीटर पैकी पहिले जे आहेत, पहिला जो पार्ट आहे 15-16 किलोमीटर पर्यंत, हा थोडाफार खाली वर खाली असा आहे. परंतु 16-17 किलोमीटर नंतर हा कम्प्लीट तुम्हाला पहाडावर चढायचं असतं. आणि रूट त्याचा अतिशय छोटा आहे, कारण तो मोटरेबल रूट नाही आहे. म्हणजे तिथे कुठलीही गाडी जाऊ शकत नाही, मोटरसायकल जाऊ शकत नाही, काही नाही, फक्त वॉकिंग करूनच जाता येतं. बराचसा पार्ट असा असतो की मला रनिंग पण करता येत नाही, म्हणजे रोड एवढा छोटा आहे. रोड नाहीच आहे, त्याला आपण ट्रेकिंगसाठी जर एक हे असतं, एक पायवाट झालेली अशा प्रकारची पायवाट असतं, त्यावरून ती मॅरेथॉन होते. म्हणजे कधी कधी एका लाईनमध्ये सगळ्या जणांना धावावं लागतं, असंही काही पार्ट आहे. आता यामध्ये काय झालं की मला हा अंदाज आला नाही आणि मी नेहमीच्याच पद्धतीने ती मॅरेथॉन सुरुवात केली. आणि 22 किलोमीटर नंतर माझ्या दोन्ही जे आपल्या काफ म्हणतो, म्हणजे पोटऱ्यांच्या मसलमध्ये क्रॅम्प्स सुरू झाले. हे क्रॅम्प्स काय असतं की तुमची जी पोटरीची मसल आहे ती खूप अशी कडक होऊन जाते. कडक म्हणजे असं वाटतं की त्यामध्ये आत कुठला तरी एखादा दगड किंवा काहीतरी असा घुसावा, इतकी ती कडक होते. आणि अतिशय पेनफुल असतं. तुम्हाला पायाची मुवमेंट करता येत नाही आणि चालता तसं रनिंग तर सोडा, चालता पण येत नाही. आता माझं हे जे झालं, हे 20 किलोमीटर अंतरावर. पुढे माझ्या असं लक्षात आलं की 22 किलोमीटर अंतर हे शक्यच नाही काही झालं तरी. ज्यावेळेस मी चौकशी केली इतरांसोबत, त्या व्हॉलेंटियरला, त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढचा मेडिकल टेंट आहे, तो जवळपास 1-1.5 किलोमीटर आहे, तिथे तुम्ही जा. तिथे तुम्हाला काही वेळाने हेलिकॉप्टर्स येतात, ते तुम्हाला हेलिकॉप्टर्सनी तुमच्या याला घेऊन जातील इंटरलाकेनला. मी कसं तरी करत 1.5 किलोमीटर अंतर पार केलं, मेडिकल स्टेशनला पोहोचलो. तिथे बराच वेळ वाट पाहावी लागणार होती, कारण ते जे हेलिकॉप्टर्स होते ते जे रूटवर लोकांना पाणी पाहिजे, काही ज्या त्या ते घेऊन यायचे आणि परत निघून जायचे. मी अर्धा पाऊण तास थांबल्यावर माझ्या लक्षात आलं की चला आपण पुढचाही मेडिकल टेंट 2-3 किलोमीटर आहे, तिथपर्यंत प्रयत्न करूया. मी परत 3 किलोमीटर असंच म्हणजे थोडंसं पेन कमी झाल्यानंतर वॉकरन करत गेलो. आणि असं करत करत मी हे म्हणजे हेलिकॉप्टर येत नाही म्हणून पुढे जायचं, असं करत करत मी शेवटपर्यंत पोहोचलो. म्हणजे माझा तो अतिशय म्हणजे असं काय म्हणतो त्याला की मी असं वाटत होतं कधीही सोडून द्यावी, परंतु पर्याय नव्हता. कदाचित तिथे मोटरेबल रोड असतात, काही साधनं असती तर मी केव्हाच ती सोडली असती, परंतु काही साधनं नसल्यामुळे मी प्रयत्न करत गेलो आणि मी पोहोचलो. आता त्याला दुसरं असं कारण होतं की आम्ही बरेचदा, माझी पत्नी आणि मी सहसा जाऊ शकत नाही, कारण तर मुलांमुळे तिला घरी राहावं लागतं, मी बाहेर जातो. पण त्यावेळेस आम्ही दोघी सोबत होतो आणि ती फिनिश लाईनला उभी होती. त्यामुळे मला असं वाटायचं की कधीतरी पहिल्यांदाच ती आली आहे आणि आपण मधातून निघून जाणार, तेवढं काही असं मला ते बरं वाटत नव्हतं. त्यामुळे मी प्रयत्न करत गेलो आणि कसं तरी पोहोचलो फिनिश लाईनला. तर अशी ती एक कठीण असा तो अनुभव होता. म्हणजे एकंदरीत मॅडमची ओढ अगदी फायनल डेस्टिनेशन पर्यंत नेली असं म्हटलं ते झाल्याचं, असं म्हणायला काही हरकत नाही. श्रोते, आपण चर्चा करतो आहे एक उत्तम मॅरेथॉनपटू, धावपटू आणि सेवानिवृत्त डेप्युटी कमिशनर ऑफ सेल टॅक्स माननीय श्री दिलीप पाटील सरांशी. दिलीप पाटील सरांनी त्यांच्या मॅरेथॉनचे खूप गोड कटू असे सगळे अनुभव ते आपल्यासोबत शेअर करत आहेत. सरांना या स्तरावर किंवा जेव्हा मॅरेथॉनमध्ये अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. सरांचा बेस्ट टायमिंग जो हाफ मॅरेथॉनचा आहे तो 1 तास 46 मिनिटाचा आहे आणि फुल मॅरेथॉनचा 3 तास 54 मिनिटाचा. तसेच कॉम्रेड मॅरेथॉनचा बेस्ट टायमिंग हा सरांचा 10 तास 42 मिनिटाचा आहे, जो आपल्या भारतातल्या अगदी बोटावर मोजणाऱ्या धावपटूंमधला आहे असं म्हटलं तरी चालेल. अनेक पुरस्कार देखील सरांना मिळाले आहेत. अनेक फर्स्ट प्राइजेस, सेकंड प्राइजेस सुद्धा सरांना मिळाले, ज्यामध्ये ठाणे हिरानंदानीमध्ये सरांना पहिलं बक्षीस मिळालं होतं 1 लाखाचं. त्यानंतर BNPL एन्ड्युरथॉन जी 25 किलोमीटरची पोडियम असते ती 2014मध्ये, 2015मध्ये, 2016 आणि 2017मध्ये मिळालं आहे. त्यानंतर एअरटेल हैदराबाद
FM फुल मॅरेथॉन. ही फुल मॅरेथॉन होती, ज्यामध्ये सेकंड प्राइज मिळालं होतं सरांना एज कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर सिल्वाचा 56 किलोमीटर एन्डुरेथॉन, ज्यामध्ये फर्स्ट प्राइज मिळालं होतं सरांना 25,000चं. त्यानंतर नागपूर हाफ मॅरेथॉन, जी नोव्हेंबर 2016मध्ये झाली होती, त्यामध्ये सेकंड प्राइज मिळालं होतं 10,000 रुपयांचं. त्यानंतर नागपूर पुन्हा 2017मधली जी हाफ मॅरेथॉन होती, ज्यामध्ये सुद्धा सेकंड प्राइज मिळालं होतं 10,000चं एज कॅटेगरीमध्ये. त्या व्यतिरिक्त नागपूर 0 माईल मॅरेथॉन 2018मध्ये, ज्यामध्ये फर्स्ट पोझिशन सरांनी घेतली होती एज कॅटेगरीमध्ये, ज्यामध्ये 7,500चं बक्षीस मिळालं होतं. आणि नागपूर महामेट्रो जी हाफ मॅरेथॉन 2018मध्ये झाली होती, त्यामध्ये सुद्धा सेकंड प्राइज मिळालं होतं एज कॅटेगरीमध्ये 10,000. सरांनी सांगितलं आधी चांगला एक ग्रुप फॉर्म झालेला आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी सुद्धा आहेत, ज्यामध्ये इंजिनियर्स, डॉक्टर्स, तरुण मंडळी सुद्धा आहेत, विद्यार्थी सुद्धा आहेत. आणि पाटील सर निशुल्कपणे मार्गदर्शन करत असतात की जर त्यांना कुठल्या स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर त्या भाग घेण्यासाठी त्यांना कशा प्रकारची तयारी करावी लागेल. सर, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता मॅरेथॉन संदर्भात आपल्या भविष्यातील योजना काय आहेत? बरोबर आहे, कारण प्रत्येक जो रनर्स असतो त्याचे काही ना काही टार्गेट्स असतात आणि हे टार्गेट असेल तरच तुम्ही मोटिवेट राहू शकता. बिना टार्गेटचं तुम्ही असं इतक्या लॉंग पिरियडसाठी रनिंग करू शकत नाही. जसं सुरुवातीला आपण सांगितलं की मी आतापर्यंत काही हाफ मॅरेथॉन्स, काही फुल मॅरेथॉन्स आणि कॉम्रेड्स, काही अल्ट्रा मॅरेथॉन अशा माझ्या आतापर्यंत 91 इव्हेंट्स पूर्ण झालेले आहेत. आता माझं पहिलं असं टार्गेट आहे की हे 100 करावी, म्हणजे मला याची सेंचुरी पूर्ण करायची आहे. आता 2020मध्येच माझे 100 पूर्ण झाले असते. आता हे झाले 100 इव्हेंट. यामध्ये दुसरा पार्ट असा आहे की मी जसं सांगितलं की 7 कॉम्रेड्स मॅरेथॉन केलेत. यामध्ये कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये एक अशी कन्सेप्ट आहे की ग्रीन कार्ड होल्डर असं म्हणतात, त्याला ग्रीन कार्ड्स म्हणतात. तर ज्यांनी 10 कॉम्रेड्स मॅरेथॉन केल्या त्याला ग्रीन कार्ड्स असं एक ते संबोधतात की याला ग्रीन कार्ड्स मिळालेले आहे बाबा. तर माझ्या 7 झालेल्या आहेत. मला आणखीन 3 कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करावं अशी माझी म्हणजे इच्छा आहे. आता बघूया, म्हणजे डिपेंड्स अपॉन हेल्थ, तुमची तयारी, कारण याला खूपच असं 6 महिन्याची तयारी सुरू असते. म्हणजे समजा जूनमध्ये ही मॅरेथॉन असेल तर तुमचं फेब्रुवारीपासून ट्रेनिंग सुरू होतं आणि फेब्रुवारीपासून जूनपर्यंत तुम्हाला अतिशय असा खडतर हा ट्रेनिंगचा प्रकार असतो. हे झालं कॉम्रेड्स संबंधात. आता यामध्ये ज्या मॅरेथॉन्स आहेत त्यामध्ये 6 मेजर्स अशी एक कन्सेप्ट आणखीन आहे. 6 मेजर्स म्हणजे जगातल्या ज्या सर्वात मोठ्या 6 मॅरेथॉन्स आहेत या कम्प्लीट करायच्या. तशा 6 पैकी 3 मॅरेथॉन्स या अमेरिकेमध्ये आहे, न्यूयॉर्क, शिकागो आणि बोस्टन. आता या न्यूयॉर्क आणि शिकागो मी केलेल्या आहेत, बोस्टन माझी व्हायची आहे. ह्या झाल्या 3 अमेरिकेमधल्या आणि त्यामध्ये 2 ज्या आहेत त्या युरोपमध्ये आहे, एक लंडन आणि बर्लिन. आणि आशियामध्ये जी आहे टोकियोला आहे. तर 2018ला मी न्यूयॉर्क केली आणि 19ला शिकागो केली. 2020मध्ये मी बर्लिनला आणि लंडनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. एप्रिलमध्ये लंडन करायचं होतं आणि सप्टेंबरमध्ये बर्लिन करायचं होतं 2020मध्ये. परंतु कोरोनामुळे या दोन्ही होऊ शकल्या नाही. हा झाला टार्गेट. माझे जे टार्गेट आहे त्यातला तिसरा प्रकार. ज्या मॅरेथॉन्समध्ये एक आणखीन कन्सेप्ट आहे 7 कॉन्टिनेंट ज्याला म्हणतात. म्हणजे आपण बघितलं जगामध्ये 7 कॉन्टिनेंट्स आहेत. बरोबर. आता यापैकी मी 4 कॉन्टिनेंटमध्ये केलेले आहेत, अमेरिका, आशिया, युरोप आणि साऊथ आफ्रिका. आता 3 राहिले आहेत. तर बघूया, म्हणजे असे हे माझे भविष्याचे जे काही मी टार्गेट ठरवले आहे आणि त्या दृष्टीनं माझा प्रयत्न सुरू आहे. सर, दरवर्षी जसं मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित करता आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आपल्या अमरावती ग्रामीण पोलिसांनी सुद्धा नुकतीच एक 72 किलोमीटरची स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेचं स्वरूप कसं होतं? बरोबर आहे सर. हे म्हणजे पहिल्यांदाच असं झालं असेल की अमरावतीसारख्या एका शहरामध्ये 42 किलोमीटर आणि त्याहीपेक्षा जास्त अंतराची 72 किलोमीटरचा एक रनिंग इव्हेंट घेण्यात आला. याचं कसं होतं की अमरावती ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहे डॉक्टर हरिबालाजी सर, हे आमच्या जो रनिंगचा ग्रुप आहे यामध्ये ते सकाळी कधी कधी येतात. मग त्यांनी एकदा असं सांगितलं की आपण असं करूया की 72वा गणतंत्र दिवस येतो आहे जानेवारीमध्ये. तर त्या दिवशी आपण 72 किलोमीटरचा एक रनिंग आपला जो ग्रुप आहे त्यांच्यासाठीच का करू नये. म्हटलं ठीक आहे सर, परंतु 72 किलोमीटर रनिंग करायचं असेल तर त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस लागेल, आपल्याला टाइम लागेल. ऑक्टोबरपासून त्याची तयारी सुरू केली. आमचा जो रनिंगचा ग्रुप होता त्यापैकी जवळपास 11 लोक तयार झाले आणि ऑक्टोबरपासून त्याची हळूहळू आम्ही तयारी सुरू केली.
मग असं पुढे लक्षात आलं की याचं काही रजिस्ट्रेशन करावं का. सुरुवातीला आम्ही फक्त 72 मध्ये 10च लोकांना रजिस्ट्रेशन द्यायचं ठरवलं होतं. अच्छा. परंतु पुढे माहिती झाल्यानंतर काही बाहेरचे लोक आले, पुण्याहून आलेत, काही धारणीवरून आलेत आणि जवळपास 25 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं. त्यापैकी 19 लोकांनी पार्टिसिपेट केलं आणि जवळपास सर्वांनीच ती 72 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. आता 72 किलोमीटर फार मोठं झालं आहे तसं पाहत झालं तर, आणि ते तशा प्रकारचा इव्हेंट आपल्या महाराष्ट्रात तरी अजून कुठं होत नाही. कारण 21 किलोमीटरची मॅरेथॉन होते, 42 किलोमीटरची मॅरेथॉन होते, परंतु 72 किलोमीटर हे अल्ट्रा डिस्टन्स रनिंगचा इव्हेंट अजूनपर्यंत महाराष्ट्रात झालेला नव्हता. त्यामुळे अमरावतीसाठी ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. आणि त्यामध्ये अमरावतीमधील काही लोकांनी पार्टिसिपेट करून ते पूर्ण केलं, ही आणखीन जास्त अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे ह्या 72 किलोमीटर गटामध्ये 2 महिला होत्या. अमरावतीमधल्या 2 महिला ज्या आमच्याच ग्रुपसोबत नेहमी प्रॅक्टिस करतात, त्यांनी देखील 72 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं. हे खरोखर म्हणजे एक आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच नक्की. या माध्यमातून आपण त्यांचं पण अभिनंदन करूया. आणि एकंदरीत 72 किलोमीटरची मॅरेथॉन ही आपल्या अमरावतीमध्ये आयोजित करणं हे आपल्या जिल्ह्यासाठी सुद्धा एक अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. जाता श्रोत्यांना किंवा तरुण पिढीला किंवा नागरिकांना आपण काय आवाहन कराल? प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी दिवसातला 1 तास तरी कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. कुठलं, तुम्हाला स्विमिंग येत असेल तुम्ही स्विमिंग करा, तुम्हाला बॅडमिंटन खेळत असेल बॅडमिंटन खेळा, योगा करा, रनिंग करा. हे सगळं शक्य नसेल तर वॉकिंग तरी करा. यापैकी कुठल्याही प्रकारचा व्यायाम तुम्ही दिवसातून 1 तास करायलाच पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल किंवा तुम्हाला तुमचं आरोग्य टिकवून ठेवायचं असेल तर 1 तास दररोज कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणं आवश्यक आहे. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा, पहिल्यांदा ती तुम्हाला सांगणार की बाबा तू काहीतरी व्यायाम करतो का, काहीतरी सुरुवात कर. ती वेळ येऊ नये. डॉक्टरकडे जाण्यापूर्वीच जर तुम्ही तुमच्या एक व्यायामाच्या कुठल्याही प्रकारात सुरू केला तर तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे वारंवार जायची गरज पडणार नाही. कारण तुम्ही जर कुठल्याही डॉक्टरकडे गेला तर काहीतरी ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, ते पहिल्यांदा सांगणार की तुम्ही एक वॉकिंग सुरू करा. अगदी बरोबर. तर ही वेळ येऊ नये यासाठी तुम्हाला केव्हाही, याला काही मुहूर्त लागत नाही, जर असं वाटलं की आणि असंही काही नाही की दररोज आठवड्यातल्या 7 दिवसापैकी 7ही दिवस तुम्ही वर्कआउट केलंच पाहिजे किंवा 7ही दिवस रनिंग केलं पाहिजे, काही आवश्यकता नाही. आठवड्यातले 3 दिवस जरी केले 1 तास मन लावून तरी सफिशियंट आहे. त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे भेटतील. त्यामुळे माझं प्रत्येकाला असं आव्हान आहे, तुम्हाला जर तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही दिवसातून 1 तास कुठला तरी व्यायाम करणं आवश्यक आहे. आणि सुरुवातीला काय होतं, याचा कंटाळा येतो की काय तेच रनिंग करायचं वगैरे वगैरे. परंतु ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होता आणि तो जो एक आनंद असतो तो मिळाल्यानंतर त्याची तुम्हाला सवय लागते की अरे नाही, मी हाफ मॅरेथॉन कंप्लीट केली, फिनिश लाईनला मला मेडल मिळालं. तो जो आनंद असतो तो परत मिळावा यासाठी माणूस त्या एका सतत प्रयत्न करत राहतो. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे त्याचे नक्कीच फायदे तुम्हाला, लॉंग टर्म फायदे तुम्हाला भेटत राहतात. एक अतिशय उत्तम आणि चांगली माहिती सरांकडून आपल्याला मिळालेली आहे. तर ज्या कोणाला मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल किंवा डिएथलॉन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल आणि अशा वेळेला जर सरांच्या मार्गदर्शनाची जर गरज असेल तर सरांचा नंबर आहे 9967586165. ठीक आहे, आपण जे म्हणाला सर त्याप्रमाणे नेहमी मला शक्य होईल जे माहिती आहे ते मी सर्वांसोबत शेअर करतो. माझा प्रयत्न नेहमीपासून सुरुवातीपासून आहे. परंतु माझी एक अट अशी असते की जो कोणी एखादा माझ्याकडे आला त्याला पहिली अट असते की तुम्ही रेग्युलर असायला पाहिजे. म्हणजे असं नको की 1 दिवस आला आणि नंतर परत आला नाही. आम्ही पहिल्यांदाच त्यांना विचारतो तुमचं टार्गेट काय आहे, टार्गेट काय, तुम्ही रेग्युलर येणार का, तुम्ही डिसिप्लिन आहात का. कारण कसं असतं की हे जे मॅरेथॉन आहे हे काही एवढं सहज शक्य नाही आहे. अगदीच थोडं यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला एक डिसिप्लिन पाहिजे. म्हणून एक आम्ही आमच्या मॅरेथॉन रनर्समध्ये